नांदेडच्या लोहा नगरपालिकेत एकाच परिवारात 6 जणांना उमेदवारी मिळाली आहे। जर भविष्यात हे सर्वच जण विजयी झाले तर संध्याकाळी घरी जेवायला जरी एकत्र बसले तरी पालिकेची आमसभा संपन्न होईल अशी चर्चा होतीये। पाहूया। नांदेडच्या लोहा नगरपालिकेत भाजपने तिकीट वाटपाच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय। लोहा नगरपालिकेत भाजपने एकाच कुटुंबात 6 तिकीटे दिली आहेत। पती पत्नी, भाऊ भाऊजय, मेहुणा आणि भाची अशा एकाच कुटुंब कबिल्यात भाजपने 6 उमेदवारी दिली आहेत। लोहा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशींना तिकीट दिले। गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी यांनाही नगरसेवक पदाची उमेदवारी दिली। इतकंच नाही तर गजानन सूर्यवंशी यांचे भाऊ सचिन सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी यांच्या पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यांनाही तिकीट दिली गेली आहेत। इतक्यावरच ही मालिका थांबली नाही तर पुढे सूर्यवंशी कुटुंबाचे मेहुणे युवराज वाघमारे यांनाही भाजपने तिकीट दिले। मेहुण्यांकडच्या लोकांनंतर बहुधा बहिणीकडचे लोक नाराज होऊ शकतात याच शक्यतेने सूर्यवंशी कुटुंबियांच्या भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांनाही भाजपने उमेदवारी दिली। एरवी भाजप निवडणूक काळात लाख भराचं सदस्य नोंदणी अभियान राबवतं, मात्र निवडणुकीवेळी त्या लाखभरांऐवजी एकाच नात्यातल्या 6 जणांना तिकीट देण्याची वेळ का येते असाही प्रश्न विचारला जातोय। तूर्तास समजा हे कुटुंब निवडून आल्यावर घरी संध्याकाळी जेवायला जरी एकत्र जमलं तरी नगरपालिकेच्या आमसभेची बैठक जेवता जेवताच पार पडू शकते। वेळेचं नियोजन, सरकारी यंत्रणेवरचा ताण आणि बैठकांचा अतिरिक्त खर्च या सगळ्याला आळा घालण्यासाठीच अशी उमेदवारी देण्यात आली आहे की काय अशीही चर्चा या निमित्तानं होतीये। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लोहा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।